जळगाव जिल्ह्यातील बेटावद खुर्द येथील सुलेमान खान सोमवारी दुपारी काही कामानिमित्त जामनेर शहरात आला होता। यावेळी शहरातील एका कॅफेमध्ये काही तरुणांनी त्याला जबर मारहाण केली। अल्पवयीन मुलीसोबत तो आल्याच्या संशयावरून त्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे। त्यानंतर संशयितांनी त्याचा पाठलाग करीत त्याच्या गावापर्यंत जात त्याला पुन्हा मारहाण केली। या मारहाणीनंतर घरी आल्यानंतर सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ जामनेर पोलीस ठाण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या घटनेबद्दल पोलीस अधीक्षक काय म्हणाले पहा। जामनेर शहरामध्ये आज सायंकाळी एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता। ते वादविवादानंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बस स्टँड जवळ आणून त्यानंतर परत मारहाण झाल्या होत्या। मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचलं। त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचा FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे। पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं। ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे। सर्व लोकांना मी पोलीस डिपार्टमेंट मधून हीच आवाहन करू इच्छित आहे, म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत, कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये। पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडतायत। सदर मारहाण नेमकी प्रेम प्रकरणाचा संशय सांगितला जातोय सर, नेमकं कारण काय झालं मारहाणीचं? ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करतायत। एकदा इन्व्हेस्टिगेशन मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया। सध्या परिस्थिती सगळी नियंत्रणात आहे, कोणी कायदा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे, म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत, सहकार्य करतायत। कोणी म्हणजे अफवा इथं जमावामध्ये कोणताही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणताही मिसचिव्हसपणा केला त्याचा आमचा सर्वकडे CCTV आहे। आमच्या सर्व लोकांच्या मोबाईल मधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत, मग नंतर आपलं कारवाईचा बळी पडू शकते। तीच म्हणून कोणी कायदा किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करतो। सर, जामनेर शहरामध्ये जेवढे 10 ते 12 कॅफे, त्या कॅफेमध्ये बराच अवैध प्रकार सुरू आहेत, अशा अनेक तक्रारी येतात, पण कारवाई होत नाही, तर त्या कॅफेंवर काही कारवाई होईल का? मला माहिती नाही, मी आता झालेलं आहे, मी सर्व माहिती घेतो, जर कशा काय असेल तर कारवाई करतो। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।